संचिता. हो डॅड. माझं बाळ, माझं बाळ आहे ते. म्हणे सर तिला सांगा ना माझं बाळ. काही नाही हो, ती माझ्या बाळाला घेऊन चालली. माझं बाळ आहे ते. आनंदी, संचिता, संचिता माझं बाळ आहे प्लीज. आनंदी, साहेब. आज तर लॉटरी लागली आपली. बारसं कव्हर करायला आलेलो आणि ब्रेकिंग न्यूज मिळाली. सरपोतदार साहेबांची हीच तर खरी खासियत आहे, नेहमी हेडलाईन मध्ये असतात. उद्या हंगाम होणार आहे हे नक्की. तीच हेडलाईन बनवतोय. एक मिनिट. माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आतमध्ये जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. इट्स ओके साहेब, आम्ही समजू शकतो. आमची काहीही हरकत नाहीये. पण सर, आता तुम्हाला आजोबांची भूमिका निभवायची. खासदारकीपेक्षा कठीण असेल ही भूमिका. असू दे. सरपोतदार साहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका स्वीकारल्या आहेत ना, त्या उत्तमरित्या निभावल्या सुद्धा आहेत. धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी. ह्याच प्रेमाच्या हक्कातून मी तुमच्याकडे एक विनंती करणार आहे. काय तुम्हाला माहितीये की आजपर्यंत मी कुठल्याही पत्रकाराला तू ही बातमी दाखव, ही दाखवू नकोस असं कधीच सांगितलेलं नाहीये. सार्वजनिक जीवनामध्ये मी काही खासगी ठेवलेलं नाहीये. पण आमच्या या खासगी जीवनामध्ये आज जे काही घडलं ते तुम्ही सार्वजनिक करू नये एवढीच माझी विनंती आहे. आणि ही विनंती करण्यासाठीच मी तुमच्या समोर हात जोडतोय. कसली विनंती साहेब? माझी ही विनंती आहे की आमच्या घरामध्ये आता जे काही घडलंय त्याबद्दल तुम्ही प्लीज छापू नका. स्वानंदीचं आई म्हणून जे दुःख आहे ते सार्वजनिक होऊ नये असं मला वाटतं. तुम्ही समाजाकडून आधीच खूप अवहेलना झेललेली आहे, त्यात तुम्ही भर पाडू नका. काय स्वानंदी आत्ता जे वागली त्याच्या मागेही कारण आहे. तिचं बाळ जन्मताच मेलं. खूप दुःख झालं तिला, मोठा धक्का बसला. ती आत्ता जे वागली त्याच्या मागे हे कारण आहे. आणि म्हणून तुम्ही प्लीज लोकांसमोर हे आणू नका. स्वानंदी खूप चांगली मुलगी आहे, आमची सून आहे, मणीची बायको आहे. पण आता तिची जी परिस्थिती आहे, तिची जी अवस्था आहे ती तुम्ही प्लीज लोकांसमोर आणू नका. काय आमच्या स्टाफ बद्दल काही वाईट लिहिलेलं आम्हाला अजिबात आवडत नाही. ती आमची सून आहे. तुम्ही असं करा ना, तुम्ही एवढीच आनंदाची बातमी छापा की सुजितला मुलगा झालाय आणि खासदार सरपोतदार आजोबा झालेत. एवढी आनंदाची बातमी तुम्ही छापा किंवा दाखवा. पण असं खोटं का? मला माहिती आहे की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही स्वानंदी बद्दल काही वाईट छापणार नाही. या तुम्ही. धन्यवाद. साहेब, काय प्रकार चाललाय हा? आणि ते बाळ स्वानंदीचं आहे तुम्हाला माहितीये, तरी तुम्ही यांना खोटं छापायला सांगताय. आणि हळू- स्वानंदीच्या डोक्यावर काही परिणाम झालेला नाहीये साहेब. बाळ हिरावून घेतल्यानंतर प्रत्येक स्त्री असं वागू शकते. मणी जरा हळू बोल. आत्ताच पत्रकार गेलेत. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. तू नाही, मला उत्तर हवंय आता. नाही, ठीक आहे ना, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो. मी तू आधी आत ये. चल. चाल नाही इकडनं. हा माझा नातू आहे, तुमचा काही संबंध नाही आहे याच्याशी. तुला एकदा सांगून कळत नाही? चाल नाही इकडनं. लाज नाही वाटत असं बोलायला? स्वानंदीचं बाळ चोरलं, हिला त्याची आई बनवलं. 9 महिने माझ्या पोरीने पोटात बाळाला सांभाळलंय आणि तुझ्या सुनेने काय केलं? प्रेग्नेंट असल्याचं फक्त नाटक केलेलं आहे. दे आमचं बाळ इकडे. सांभाळ बाळाला. ए, काय करायचं ते कर. नाही इकडनं. आमचं बाळ आहे ते आम्ही नाही देणार तुला. मी घेऊ देणार नाही तुम्हाला. चाल माझं बाळ आहे प्लीज. मी पाया पडते, तुमच्या पाया पडते. शालिनी मॅडम हात जोडते, भीक मागते. माझं बाळ द्या प्लीज. नाही मग माझं बाळ. सुजित सर माझं बाळ द्या मला. संचिता मॅडम.
स्वानंदी सुजित सर प्लीज मला माझं बाळ द्या. सुजित सर प्लीज दरवाजा उघडा. सुजित सर दार उघडा, माझं बाळ द्या प्लीज. स्वानंदी बंद कर ग तुझी नाटक. हे बाळ माझं आहे. सांगा ना मॅडम, बोला ना काहीतरी. ए सुजित नालायक माणसा, दरवाजा उघड. आता कळलं तुम्ही का आमच्याशी प्रेमाने वागत होतात. आमचं बाळ पळण्याचा प्लॅन होता ना तुमचा. अरे नीच माणसा रे, आई आणि बाळाची ताटातून नका करू रे. पाप लागेल तुम्हाला, नरकात जाल. दार उघडा. दार उघडा. संचिता मॅडम प्लीज दार मॅडम प्लीज सांगा ना त्यांना. दार उघडा. संचिता मॅडम दार उघडा प्लीज. ए स्वानंदी गप्पा बस बाई. बंद कर ही सगळी नाटक. हे बाळ माझं आहे. माझं आणि सुजितचं. कळतंय तुला? 9 महिने मी वाढवलंय ग पोटात या बाळाला. काय चाललंय हे सगळं? ती संचिता इथे सगळ्यांसमोर खोटं बोलते आणि तुम्ही पत्रकारांसमोर म्हणताय की स्वानंदीच्या डोक्यावर परिणाम झालाय, ते बाळ संचिताचंच आहे. स्वानंदीचं बाळ हिसकवण्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात. ते बाळ स्वानंदीचं आहे आणि ते कोणीच हिसकावू नाही शकत. मी ते होऊ देणार नाही. साहेब, मी आजपर्यंत तुम्हाला आदर्श मानत होतो. सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होतो मी तुमच्यावर. ते बाळ स्वानंदीचं आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही आज. हो, मला माहितीये की ते बाळ स्वानंदीचं आहे. स्वानंदी त्या बाळाची आई आहे, मान्य आहे मला. पण तुला माहितीये त्या बाळाचा बाप कोण आहे? सुजित. सुजित त्या बाळाचा बाप आहे. आणि ते बाळ आईच्या ऐवजी समजा बापाकडे राहिलं तर काय हरकत आहे? म्हणे तू कितीही रागवलास, तुम्ही कितीही रडलात, तरी सुद्धा सत्य बदलणार आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला. मला माहिती होतं की सुजित त्या बाळाचा बाप आहे म्हणून. आणि सत्य हेच आहे की सुजित त्या बाळाचा बाप आहे. आता सुजित जसा त्या बाळाचा बाप आहे तसा मी सुजितचा बाप आहे. आता एका बापाने आपल्या मुलाच्या भल्यासाठी विचार नाही करायचा तर मग कुणी करायचा?